इसके लिए मैं मराठी में बोलता हूँ एक वर्ड मेरा, मैंने ब्रीद वाक्य बना है, चला आता कामच करूया। चला आता कामच करूया, कामच माझा धर्म, कामच माझी जात, कामच माझा धर्म, कामच माझी जात, कामच माझे कर्म, कामच माझे कर्तव्य, चला आता कामच करूया। हेलो, एक बार सब हाथ ऊपर कर दीजिए। मतलब ये महाविकास आघाड़ी की जीत है। अच्छा मराठी बोलू ना, हिंदी बोलतोय तर काय खरं काही जास्त बोललेलं नाही जास्त। आजच्या या प्रचार सभेला रॅली प्रचार सभेला त्यांच्यावर उपस्थित आपल्या भुसावळचे माजी आमदार त्यांनी भुसावळ नगरीला एक वेगळं रूप दिलं, असे आमचे मोठे बंधू संतोष चौधरी, आमचे मोठे बंधू आदरणीय माजी आमदार निळकंठभाऊ घालक, जगनभाऊ सोहणे, सलीम हाजी साहेब, मुनावरजी खान, ऍडव्होकेट सलीम भाई, प्राचार्य उत्तम सुरवाडे, विलास मुळे, राजेंद्र चौधरी, सचिन भाऊ चौधरी, उल्हास पगारे, सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व बांधव भगिनी आणि तरुण मंडळी म्हणजे देशाचं भविष्य आणि समोर सर्व पत्रकार बंधू, आज आपण मी आपल्या समोर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा आहे आणि ही उमेदवारी मी आपणास सुपूर्द केलेली आहे। त्यामुळे उमेदवार मी एकटा नाही तर आपण सर्व जनता उमेदवार आहेत। आपल्याला कल्पना आहे की गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघतोय, 10 वर्ष झालेत, जे काय प्रकार घडताय त्या प्रकारावरती कुठलाही शब्द, कुठलाही वर्ड ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी कधीही संसदेत मांडला नाही, कधी त्याच्यावरती विचार केला नाही। अशा निष्क्रिय लोकांना आपल्याला थांबवावं लागेल, जे संधी साधूपणा करतात, योग्य वेळ बघून योग्य वेळेस जे घडते ते आपण सर्वांना माहिती आहे। पण मी तुम्हाला आश्वस्त करेल की आपल्या समोर जो आलो आहे राजकारण करण्यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी आलेलो आहे। मला पण भोगण्यात आनंद नाही किंवा पैसा कमवून फक्त ऐशाराम करण्यात आनंद नाही। मला वाटतं आपल्या सगळं जळगाव जिल्ह्यातले लोक सर्व प्रकारे बोलतात, राजकारण त्याला काहीतरी बोलून करायचं, मला काहीतरी बोलून करायचं, मला ते करायचं नाही। मला करायचंय तर काम करायचंय आणि आपल्याला कल्पना आहे हे काम करता करता जनतेने मला इथपर्यंत पाठवलेलं आहे। एका छोट्या सर्वसाधारण माणूस आहे, सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक आपला मेकॅनिक आहे आणि आपल्या मंडळीशी सर्वांशी माझा खूप काही जुना वयाच्या 18 वर्ष संबंध आहे। सर्वांची खूप इच्छा होती की मी लढावं, सर्वांचे फोन येत होते, सर्व समाजातून, सर्व धर्मातून, सर्व भक्षक, सर्व पक्षातून, छोट्यांचे मोठ्यांचे वरिष्ठांचे बरेच विषय देऊन गेले, सर्व काही झालं कल्पना आहे। पण ज्यावेळेस ही उमेदवारी केव्हा पक्की झाली, खरोखर जेव्हा भाऊंनी आशीर्वाद दिले। महाविकास आघाडीचे सर्व नेते तसं पाहिलं तर मी खरंच खुशनसीब माणूस आहे, कुठलीही निवडणूक लढलेला नाही आणि सीधं डायरेक्ट देशाची सर्वोच्च निवडणूक। पण मी धन्यवाद दिले आमच्या साहेबांना, आपल्या साहेबांना, जे आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते सरकारजी पवारसाहेब, महाविकास आघाडीचे आपले उभाटा शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेसचे राहुलजी गांधी आणि सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी ज्यांनी विश्वास टाकला। आणि त्याच्याही पुढे जातो मी की जनतेचा विश्वास जो 2011 मध्ये पाहिला होता आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली ती सुरुवात आज इथे थांबलेली आहे। आणि आपला विश्वास ही प्रॉपर्टी आहे, याच्यापेक्षा दुसरी प्रॉपर्टी कुठली नाही। आणि त्याच्या पुढे जातो तुम्हाला सांगतो अजून
की प्रामाणिकता आणि मेहनत हे जर असेल ना साहेब, तर मला वाटतं माणसाला कुठलाच जॉब नसतो. आणि ते मी अनुभवतोय. काम समोर, आपल्या समोर खूप मोठी ताकद आहे, पैसा आहे, पॉवर आहे, अनुभव आहे. पण मी तुम्हाला सांगतो, एवढी मेहनत करेल की ह्या मेहनतीपुढे, या प्रामाणिकतेपुढे त्यांचं सर्व काही पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. मला आज तर आश्चर्य वाटलं, दिल्ली सारख्या ठिकाणाहून न्यूजवाल्यांचे फोन यायला लागले. दिल्ली सुद्धा आपली दखल घ्यायला लागली. आता येता टाइम्स ऑफ इंडियाचा सुद्धा फोन केला संपादकांनी की काय परिस्थिती. म्हणजे साहेब, ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे. ही निवडणूक जनतेची आहे. ही आता उमेदवार इथे रायगड मोठा उमेदवार मी नाही, आणि मी म्हणणं मला फार कठीण वाटते. आम्ही आहोत सर्व, आम्ही जनता आणि मी, आम्ही सर्व उमेदवार आहोत. आणि आता हे जे शक्ती आहे, ज्यांनी कधी शेतकरी, शेतीवर होणारे, शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग, तरुणांसाठी काहीतरी उद्योग, आता रोजगार, सर्वसाधारण प्रश्न, अल्पसंख्याकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, कुठल्याही प्रश्नावर त्यांनी विचार केला नाही. आणि मला तर वाटते सर्वात कमी पिढीचे असलेला खासदार आपला आहे. तर आता आमचे लाडके आमदार राधानगरी तालुक्याचे श्रीदादा चौधरी यांची उपस्थिती झालेली आहे. त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. हे सर्व प्रश्न अधोरेखित आहेत. पाण्याचे प्रश्न खूप मोठे आहेत. मला वाटतं भाऊ भुसावळून सुद्धा पाण्याचे प्रश्न खूप मोठे आहेत. मला वाटतं 15 दिवसात पाणी मिळते, किती दिवसात मिळते? अशा निष्क्रिय लोकांना काम आपल्या पुन्हा द्यायचं का? हायवेज काम आले की नाही तुमच्याकडे? बाकडे आले की नाही तुमच्याकडे? मला आम्ही एक दिवशी आमच्या ईश्वर बाबूजीला विचारलं, म्हणून बाबूजी तुम्ही मला निवडणूक लढायचं म्हणताय, पण नेमकं खासदार करतो काय हो? मला काही करता येईल का? तर मी काम करणारा माणूस आहे. मी जाती पाती धर्माच्या पलीकडचं काम करणारा माणूस आहे. म्हणलं आतापर्यंत मी खासदाराला फक्त हरमसाहेब आणि बाकडे लावताना बघितलंय, त्यामुळे काही करता येईल का? त्यांनी सांगितलं नाही, भरपूर काही आहे. म्हटलं फार चांगलं, काय हरकत नाही, मग करायला हरकत. कारण जनतेची सेवा करायची आहे. जनतेच्या सेवेसाठी इथे आलेले आहे. सर्वसाधारण प्रश्न आहे, विकलांगाचे प्रश्न आहे, ते प्रश्न सोडवणार आपण. भाऊ मला म्हणाल भाई, आपण आणि यांनी सांगितलं की प्रश्न, मी तुम्हाला एकच सांगेल की आपण जो विश्वास टाकताय, आपण जो आत्मविश्वासाने सांगतात की बा आम्ही आपल्या सोबत आहोत, हे समोर दिसते. आजपर्यंत कुठेही कुठल्याही कम्युनिटी आपल्या याच्यातून मला कुठेही कोणत्याही गोष्टीचे हे झाले नाही. आणि सर्वांचा जो सपोर्ट बघतोय, तो बघून खरंच मी खुशनसीब माणूस आहे की माझ्यासारख्या माणसाला, एका नवख्या माणसाला एवढी ही विश्वासाची प्रॉपर्टी, एवढी जनता मला आवड करते, ही खूप खूप मोठी देणगी माझ्यासाठी. मी आपल्याला सॅल्यूट करेल साहेब. आणि तुम्ही जे प्रश्न मांडले ते प्रश्न नक्की 100% मी बोलेल आणि मांडेल, आणि त्याला प्रायोरिटी देईल साहेब. मला सर्वांगीण विकास करायचा आहे. फक्त एका माझ्या यांचा असं नाही, तर सर्वांगीण विकास, सार्वजनिक विकास करायचा आहे. प्रश्न खूप आहेत. कुठले प्रश्न सोडलेत? प्रश्न बोलण्यासारखे खूप आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की आपल्याला 10 वाजेपर्यंत टाइम आहे, बाकी म्हणजे बोलायचं आहे. तर आपल्याला एकच आश्वस्त करेल की आपण जो विश्वास टाकताय त्याला मी तोडणार नाही. आपण जे मत देणार तुम्हाला प्रस्ताव होणार नाही. पण येणाऱ्या काळात आपले सर्व प्रश्न मी मांडेल, ठामपणे आपल्यासोबत उभा राहील. जे सत्य आहे त्या सत्यासाठी अर्ध्या तरी तयार राहील. आणि मी एकच सांगेन की मी आपला हक्काचा माणूस आहे. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा हात धरून मला काम सांगू शकतात. आणि जे शक्य आहे ते 100% करण्याचा प्रयत्न करतो. येण्याचं कारणच तेवढा होतं की जनतेची सेवा करावी. आपल्याला कल्पना 10 वर्ष दिलेत. 10 वर्षामध्ये कधी बघितलं का तुम्ही खासदारांना? किती लोकांनी बघितलं? गाडीकडून बघितलं तर फक्त नाही म्हणतात. मग आता यांना कोणी निवडून द्यायचं का? आता महाविकास आघाडीला निवडून द्यायचं, सर्वांनी हातभरते करायचे. येणाऱ्या 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस
अनुक्रमांक क्रमांक 3 या चिन्हावरती बटन दाबून एवढं फुल करायचं की आपण आपल्याला सर्वांना विजयी करायचा आहे आणि विजय पताका आपण 4 तारखेला आपण फडकवूया. आपल्याला एवढं आश्वस्त करतो. खूप प्रश्न आहेत, ऑर्डर्स फॅक्टरीचे प्रश्न आहेत, रेल्वे सारखे इथे रेल्वेचा मोठं जंक्शन आहे, इथे इंडस्ट्रीज व्हायला पाहिजे. खूप प्रश्न आहेत, कुठे बोलण्यासारखं नाही, खूप वेळ आहे. तर आपल्याला सर्वांना आश्वस्त करेल, आपल्याला विश्वास ठेवणार नाही, आपल्याला फसवणार नाही, शब्द मानेल. पता नहीं जमीन लगा प्रश्न. मैं आपको एक विश्वास दिलाता हूं कि जो काम के लिए आया हूं वो काम पूरे दिल जान से करूंगा. आपका विश्वास नहीं तोड़ूंगा. आपके लिए सही जगह सही पे हर टाइम खड़ा रहूंगा और हर कौम का, हर समाज का, हर सार्वजनिक विकास करने के लिए मैं कटिबद्ध रहूंगा. इतना ही बोलता हूं. और मैं एक लास्ट में बोलता हूं, मैं ना हिंदू हूं ना मुसलमान, मैं ना सिख हूं ना ईसाई, मैं ना क्रिश्चियन हूं ना बुद्धिस्ट, मैं सिर्फ इंसान हूं. इंसान की तरह जीने में जो मजा है ना साहब, दूसरा किसमें मजा नहीं है. उसके आगे मैं बोलता हूं, मैं काम करने वाला आदमी हूं, सिर्फ काम. आज भी देखो विरोधक भी रहते हैं तो वो भी मानते हैं कि नहीं इसकी मेहनत बहुत रंग आ गई. इसके लिए मैं मराठी में बोलता हूं एक वर्ड मेरा मैंने ब्रीद वाक्य बना है, चला आता कामच करूया. चला आता कामच करूया. कामच माझा धर्म, कामच माझी जात. कामच माझा धर्म, कामच माझी जात. कामच माझे कर्म, कामच माझे कर्तव्य. चला आता कामच करूया. या उक्तीने आपण काम करूया, सर्वांना सोबत घेऊन चालूया. जे काही या देशात हिंदू मुस्लिम वगैरे काही घडते त्याला आपण घडण्यासाठी आळा घालूया. आणि मी सांगेन की आपण कुठल्याही याला बळी पडायचं नाही. मग ते हिंदू असत मुस्लिम असत, येणारे वारे सगळे पलटून लावायचे. वाटेवर करत ते किती ताकद लावत याला आपण बळी पडायचं नाही. एवढंच मी आपल्याला अपेक्षा करेल. आणि येणाऱ्या 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस अनुक्रमांक 3 याच्यावरती बटन दाबून सर्वात जास्तीत जास्त मतांनी आपण आपणास विजयी करावे एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है. पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ. पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859. झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी इसका दिव्य काम मिले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the YouTube समस्या में and आपके never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद.